नमस्कार, मी नेहा खान. एडीएन बातमीपत्रात आपले स्वागत. आता एक नजर आजच्या ठळक बातम्यांवर. पहिलीपासून शाळा सुरू करण्याचा शासनाचा निर्णय. विद्यार्थ्यांना सक्ती नाही, पालकांची इच्छा असेल तरच शाळेला पाठवण्याच्या सूचना. ठाकरे सरकार कोरोना हद्दपार करण्यात अपयशी, तर कोरोनाच्या कडेलोटातून केंद्राने सावरले. भाजप शहर अध्यक्ष संजय केनेकर यांचा आरोप. शहरातील युवकांमध्ये वाढत्या नशेखोरी विरोधात पोलिसांची मोहीम तीव्र. शहरातील इमामांसोबत पोलीस आयुक्तांची बैठक संपन्न. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या महार रेजिमेंटचा 8 महार परमवीर चक्र दिवस उत्साहात साजरा. आता सविस्तर बातम्या. राज्य मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार 1ली ते 7वीचे वर्ग 1 डिसेंबर पासून सुरू होणार आहे. त्यामुळे मागील 2 वर्षापासून ऑनलाईन शिक्षण घेऊन कंटाळलेले विद्यार्थी यांना शाळेत जाऊन मौज मस्ती करत पुन्हा शिक्षण घेता येणार आहे. 1 डिसेंबर पासून 1ली ते 7वी शाळा सुरू होतील, असा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या निर्णयामुळे राज्यातील शहरासह ग्रामीण भागातील सर्व शाळा सुरू होणार आहे. यासाठी सर्व शिक्षकांना कोरोना प्रतिबंधक लसीचे 2 डोस घेणे आवश्यक आहे. सुरक्षित अंतर ठेवणे हे आवश्यक आहे. सुरक्षित अंतर ठेवणे, मास्क लावणे व सॅनिटायझरचा वापर करणे अनिवार्य असणार आहे. या संदर्भातील सूचना शिक्षकांना देण्यात येणार आहे. तर विद्यार्थ्यांच्या पालकांना इच्छा असेल तर पाल्यांना शाळेत पाठवायचे आहे. मुलांना शाळेला पाठवण्याची सक्ती असणार नाही, असेही राज्य सरकारच्या वतीने स्पष्ट केले आहे. येणाऱ्या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव धोका लक्षात घेऊन अंमलबजावणी करावी, असेही राज्य सरकारने स्पष्ट केले आहे. राज्य सरकारने जारी केलेल्या या निर्णयाबाबत स्थानिक मुख्याध्यापकांनी एडीएन सोबत बोलताना सविस्तर माहिती दिली. आज महाराष्ट्र के कैबिनेट में जो स्कूल थे प्राइमरी के 1ली से 7वीं तक जो रीओपनिंग का फैसला लिया गया है, हम अखिल भारतीय उर्दू शिक्षक संगठन की जानिब से महाराष्ट्र की गवर्नमेंट का वज़ीर तालीम प्रोफेसर वर्षाताई गायकवाड़ मैडम का और तमाम रियासत के वज़ीरों का हम इस्तकबाल करते हैं, उनका शुक्रिया अदा करते हैं कि उन्होंने यह आज जो फ़ैसला लिया कि 1 दिसंबर से 1ली से 7वीं के पूरे रियासत भर में स्कूल रीओपन होने वाले हैं और बच्चे स्कूलों में जाएंगे। बड़ी खुशी की बात है। और हमने भी उनसे डिमांड 20 तारीख को की थी कि रियासत भर के तमाम स्कूलों को ओपन किया जाए, खोल दिया जाए, ताकि बच्चों का नुकसान न हो। तालीमी नुकसान बहुत हो चुका था। हम इस फैसले का, गवर्नमेंट के इस फैसले का और वर्षाताई मैडम का ख़ास तौर से हम शुक्रिया अदा करते हैं अखिल भारतीय उर्दू शिक्षक संगठन की जानिब से। गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र ने आज जो प्राइमरी स्कूल की छोटी क्लासेस को शुरू करने का फैसला लिया है, उसका मैं मिर्ज़ा सलीम बेग, रियासती सदर, नेशनल उर्दू टीचर्स यूनियन खैर मकदम करता हूँ, स्वागत करता हूँ। और मुझे उम्मीद है कि हमारे जो बच्चे, छोटे छोटे बच्चे जो तालीम से अब तक महरूम रह रहे थे, वो तालीम के प्रोसेस में, तालीम के सरगर्मियों में बढ़ चढ़ कर हिस्सा लेंगे। हमारे सरपरस्त हज़रात भी और हमारे असातिज़ा इकराम, हमारे सोसाइटीज़ के ज़िम्मेदारान, हमारे स्कूल्स के ज़िम्मेदारान, सबके सब इस हुकूमत के इस फैसले से खुश है। मैं हमारे तमाम तुलबा तालिबात को जो अभी स्कूल में 1 दिसंबर से आने वाले हैं, मैं उनका खैर मकदम करता हूँ, उन्हें मुबारकबाद पेश करता हूँ।
एसटी महामंडळाच्या संपामध्ये औरंगाबाद आगार क्रमांक 2ला आतापर्यंत सुमारे 2 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती आगार नियंत्रक संतोष गाळे यांनी एडीएन सोबत बोलताना दिली. आजपर्यंत साधारणतः 15 दिवस आहे औरंगाबाद आगाराच्या संपकरी कर्मचाऱ्यांचं की जे कामावर आलेले नाही आहेत. फक्त आपल्याकडे औरंगाबाद आगारामधून पुणे रूटवर भाडेतत्त्वावरील शिवशाहीमार्फत पूर्ण वाहतूक चालू आहे. पुणे रूटवरील जे काही प्रवासी असतील पुणे आणि नगर या 2 ठिकाणच्या प्रवाशांची सोय यामार्फत करण्यात येत आहे. आणि आजपर्यंत जे काही महामंडळावरचे कर्मचारी कर्तव्यावर आलेले नाहीत यामुळे साधारणतः औरंगाबाद आगार क्रमांक 2चं जवळपास 2 कोटीपर्यंत नुकसान झालेलं आहे. औरंगाबादेत डिसेंबरमध्ये अखिल भारतीय दलित अधिकार हे राज्यस्तरीय अधिवेशन होणार असून या अधिवेशनाबाबत पत्रकार परिषदेत प्राध्यापक राम बाहेती यांनी माहिती दिली. औरंगाबाद येथे 18-19 डिसेंबर रोजी 2 दिवसाचं राष्ट्रीय अधिवेशन होणार आहे. या राष्ट्रीय दलित अधिकार अधिवेशनाचं उद्घाटन दलित प्रश्नांचे अभ्यासक माजी खासदार आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जनरल सेक्रेटरी कॉम्रेड डी राजा 18 डिसेंबर रोजी करणार आहेत. ऑल इंडिया दलित राईट्स मुवमेंटचे आमचे नॅशनल कन्व्हेनर राष्ट्रीय निमंत्रक कॉम्रेड जानकी पासवान जे बिहारचे आहेत, शेतमजुरांचे नेते आहेत, ते यावेळी अध्यक्षस्थानी राहतील. या उद्घाटनाच्या पूर्वी आम्ही शहरातून एक प्रचंड मिरवणूक काढणार आहोत. शेतकरी, शेतमजूर, अल्पभूधारक, दलित, कष्टकरी या समूहांची एक मोठी मिरवणूक काढणार आहोत. त्याला आम्ही समता मिरवणूक असं नाव दिलेलं आहे. बुद्धप्रिय कबीर जे की करोनाच्या काळात त्यांचं निधन झालं, त्यांना आम्ही त्यांच्या स्मरणार्थ या अधिवेशन स्थळास बुद्धप्रिय कबीर नगर असं नाव दिलेलं आहे. रॉक्सी टॉकी समोरचं जे मराठवाडा साहित्य परिषदेच्या मागचं यशवंतराव चव्हाण नाट्यगृह आहे तिथे हे 2 दिवसाचं अधिवेशन चालेल. देशभरातून सुमारे 300 प्रतिनिधी या अधिवेशनासाठी येणार आहेत. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर उद्या संविधान दिन आहे. 26 नोव्हेंबरपासून ते अगदी 15 डिसेंबरपर्यंत राज्यभर प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळे कार्यक्रम होत आहेत. उदाहरणार्थ नाशिक येथे जय भीम चित्रपटावर त्याचं प्रदर्शन होऊन त्याच्यावर चर्चा होत आहे. मुंबईला सेक्युलर आर्ट आणि प्रगतीशील लेखक संघाच्या वतीनं एक मोठा कार्यक्रम तिथे होत आहे. औरंगाबादला पोस्टर स्पर्धा, आम्ही राज्यव्यापी पोस्टर स्पर्धा, फॅशिझमचे चॅलेंजेस, धर्मांधाचे चॅलेंजेस याच्यावर घेत आहोत. आमचे मधुकर खिल्लारे त्याचे प्रमुख आहेत. औरंगाबादला आम्ही प्रगतीशील लेखक संघाच्या सहकार्यानं एक काव्य संमेलन देखील नजीकच्या काळात घेणार आहोत. सांस्कृतिक कार्यक्रम आहेत, पोस्टर एक्झिबिशन आहेत, परिसंवाद आहेत. डॉक्टर आंबेडकरांचा विचार आणि कॉम्रेड कार्ल मार्क्सचा विचार हा एकत्रितपणे वर्ग आणि जाती अंताची चळवळ एकत्रितपणे पुढे जाणं हा हेतू आमचा आहे. आज दलित, आदिवासी, मायनॉरिटीवरचे अत्याचार प्रचंड प्रमाणात वाढलेले आहे. त्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन महत्त्वाचं आहे. युवक काँग्रेसच्या संघटनात्मक निवडणुकीसाठी प्रक्रिया औरंगाबादेतही ऑनलाईन पद्धतीने सुरू असून या निवडणुकीसाठी युवा नेत्यांनी मैदानात उड्या घेतल्या आहेत. युवक काँग्रेसच्या संघटनात्मक निवडणुकीसाठीची प्रक्रिया औरंगाबादेत सुरू आहे. प्रदेशाध्यक्ष पदासाठी तर महासचिव पदासाठी अर्ज दाखल झाले आहेत. 3 नोव्हेंबरला अर्जाच्या छाननीनंतर उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. नामांकनाबाबत आक्षेप नोंदवण्याची मुदत 2 नोव्हेंबरला समाप्त झाली. 3 नोव्हेंबरला अर्जाच्या छाननी झाली. त्यानंतर 12 नोव्हेंबर ते 12 डिसेंबर दरम्यान सदस्यता अभियान राबवण्यात येईल. सदस्य बनताच ऑनलाईनरित्या प्रदेश अध्यक्ष, महासचिव, शहर अध्यक्ष, महासचिव व ब्लॉक अध्यक्ष असे 5 मत द्यावे लागणार आहे. या निवडणुकीची प्रक्रिया औरंगाबादेतही सुरू असून स्थानिक उम्मीदवारांनी सोबत बोलताना निवडणुकीबाबत माहिती दिली. 12 नवंबर से यूथ कांग्रेस का मेंबरशिप ड्राइव और ऑनलाइन वोटिंग का प्रोसेस चालू हुआ है, जिसमें आज 3,60,000 मतदान पूरा महाराष्ट्र से एक टोटल हो चुका है. आने वाले 12 दिसंबर तक ये मेंबरशिप चालू रहेंगी और उसी तरीके से प्रदेश अध्यक्ष का उम्मीदवार, प्रदेश महासचिव, शहर अध्यक्ष और विधानसभा अध्यक्ष के लिए वोटिंग चालू है. वो भी ऑनलाइन प्रोसेस है. प्ले स्टोर पर विद IYC ऐप डाउनलोड करने के बाद वहाँ से मेंबरशिप
रजिस्ट्रेशन करने के बाद वहाँ पर ही ऑनलाइन वोटिंग का प्रोसेस, राहुल जी की संकल्पना थी कि यूथ कांग्रेस का संगठनात्मक चुनाव होना चाहिए, जिस वजह से एक सामान्य कुटुंब का भी इंसान संगठन में अपनी ताकत बताकर अपनी पद ले सकता है। यूथ के लिए मेरा ये संदेश है कि यूथ ने पॉलिटिक्स ज्वाइन करनी चाहिए। हम हमेशा बोलते हैं कि भी पॉलिटिक्स अच्छी चीज़ नहीं है, बट जब तक यूथ और पढ़ा लिखा यूथ आगे नहीं आएगा, संगठन में अपना हिस्सा नहीं लेगा, तब तक कोई बदलाव नहीं होगा। तो मेरी औरंगाबाद शहर के, महाराष्ट्र के यूथ से अपील है कि ज़्यादा से ज़्यादा तादाद में यूथ कांग्रेस ज्वाइन करे, एक सेक्युलर पार्टी के साथ खड़े रहे, जिससे आने वाले समय में हम लोग जो जातिवादी पक्ष है, जातिवादी लोग हैं, उनका मुंह काला कर सके। मैं यूथ कांग्रेस इलेक्शन में पार्टिसिपेट करा। औरंगाबाद सिटी डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट के लिए मैं उम्मीदवार हूँ और ये पूरे महाराष्ट्र में ऑनलाइन वोटिंग चालू है यूथ कांग्रेस की। मैं औरंगाबाद के युवाओं के लिए कुछ कर सकूँ, बेरोजगार के मुद्दे उठा सकूँ और इनके लिए हर चीज़ में आकर खड़े रहूँगा मैं। स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या 37व्या पुण्यतिथी निमित्त संवाद 2 लेखकाचे या कार्यक्रम MGM कॅम्पसमध्ये पार पडला। यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई विभागीय केंद्र औरंगाबाद व MGM जनसंवाद व वृत्तपत्र विद्या महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने संवाद 2 लेखकांशी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या 37व्या पुण्यतिथी निमित्ताने या संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। MGM विद्यापीठ परिसरातील आइन्स्टाईन हॉल येथे पार पडलेल्या कार्यक्रमामध्ये कवी संदीप जगदाळे, कवी व कादंबरीकार रमेश रावळकर, ज्येष्ठ पत्रकार प्रशांत पवार यांची प्रमुख उपस्थिती होती। तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे विभागीय केंद्र अध्यक्ष अंकुशराव कदम यांची उपस्थिती होती। यावेळी MGM जनसंवाद व वृत्तपत्र विद्या महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर रेखा शेळके, प्राध्यापक आशा देशपांडे, प्राध्यापक विशाखा गारखेडकर यांच्यासह वृत्तपत्र विद्या व जनसंवाद महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक तसेच विद्यार्थ्यांची उपस्थिती होती। यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला। संवाद 2 लेखकांशी या माध्यमातून टिश्यू पेपर या माझ्या कादंबरीवर मला बोलकं करण्यासाठी यांनी आज मला या ठिकाणी निमंत्रित केलं। खरं तर टिश्यू पेपर ही जी कादंबरी आहे, ही कादंबरी हॉटेल जगतातील वेटर, हेल्पर, बारबाला किंवा त्या सोबतच इतर जे काही कामगार असतात आणि रोज येणारे जे ग्राहक आहेत, या सगळ्यांचं एकूण जी जीवनशैली आणि या कामगारांचं जे दुःख आहे, जे दुःख आपण जेव्हा हॉटेलमध्ये जातो ते कधीच कोणाला माहिती नसतं। कारण हॉटेलचे जे 2 रूपं जे असतात, जे आपण फक्त सुरुवातीला पाहत असतो, परंतु आतलं जे रूप आहे ते कधीच कोणाला माहीत नाही। यावरचा जो प्रकाश आहे तो खऱ्या अर्थानं टिश्यू पेपर आहे। आणि या माध्यमातूनही आणखीन एक दुसरी महत्त्वाची गोष्ट की ग्रामीण भागातून जेव्हा एखादा तरुण जातो, जिद्दीने पुढे जातो, आत्मविश्वासानं पुढे जातो आणि येणाऱ्या सगळ्या संकटांना तोंड देत 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 तो शिकत राहतो आणि पुढे प्राध्यापक होतो, असा हा ही यशोगाथा म्हणजे टिश्यू पेपर आहे। मुंबई पुण्याकडची साहित्याचा जो दोलक आहे तो आता मराठवाड्याच्या दिशेने हलायला सुरुवात झाली आहे आणि हा जो स्वागताह बदल जो दिसतोय साहित्य वर्तुळात, त्याचं वाचक देखील तितक्याच मोठ्या कौतुकाने स्वागत करत आहेत। रमेश रावळकर यांची टिश्यू पेपर ही कादंबरी गेले सतत अविरत संघर्ष करून एक आयुष्याचं ध्येय कसं प्रकारे गाठता येईल याची एक प्रेरणा देणारं ही एक आत्मचरित्रात्मक कादंबरी आहे। लवकरच त्यांच्या कादंबरीवर आता वेबसिरीज आणि सिनेमाचं प्रयोजन होतं आहे आणि ही माझ्यासाठी खूपच अभिमानाची गोष्ट आहे की दिव्य मराठीचा संपादक या नात्याने जो लेखक आमच्याकडे लिहित होता त्या लेखकात इतक्या मोठ्या पातळीवरती जाऊ पाहतोय, याच्याबद्दलचा आम्हाला खरोखरच अभिमान आहे। धन्यवाद। महाराष्ट्रामध्ये कोरोना काळात रुग्णसंख्या व मृत्यूची संख्या झपाट्याने वाढली होती। तसेच आरोग्य विभागामध्ये भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप भाजप शहर अध्यक्ष संजय केनेकर यांनी पत्रकार परिषदेत लावलाय। परंतु सांगायचा अर्थ असा आहे की भरभरून मदत दिली, पण ही भरभरून मदत दिली असताना यांची झोळीच फाटकी होती, या सरकारची झोळी फाटकी होती।
हे फाटकं सरकार आहे, याला जनता माफ करणार नाहीये. ताजेच उदाहरण द्यायचे तुम्हाला तर या सरकारनं जे 2 कोटी रुपये ऑक्सिजन प्लांट साठी दिले होते, ते ऑक्सिजन प्लांट सुद्धा 2 वर्ष पूर्ण झाली तरी हे उभं करू नाही शकले. ज्या CSR फंडातून 1.5 कोटी रुपये या शासकीय हॉस्पिटलला दिले होते, तो सुद्धा प्लांट हे चालू करू शकले नाही. हे दुर्दैव आहे. हे करंट सरकार आहे. या करंट सरकारला सरकारनं दिलेली मदत सुद्धा जनतेपर्यंत पोहोचवता आली नाही. याचा दुःख वाटतं आणि मी याचा म्हणजे निषेध करतो. खेद वाटतो या गोष्टीचं की मी इतकं करंट सरकार आतापर्यंत पाहिलं नाही. वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा ADN. औरंगाबाद शहर में 50 सालों से ग्राहकों की सेवा में वाजबी दाम, तत्पर सेवा, MRP डिस्काउंट, विश्वास का खजाना, सरताज किराना शॉप, सरताज ट्रेडिंग कंपनी, चिलीपुरा, औरंगाबाद. एक बार ज़रूर पधारें या सामान की लिस्ट भेजें, फ्री होम डिलीवरी लें. बुक योर ऑर्डर एट मोबाइल नंबर 9823093264. हमारी विशेषताएं: स्पेशल राइस, स्पेशल मसाले, पेंड खजूर, ड्राई फ्रूट्स, ग्रोसरी और सभी ज़रूरी चीज़ें पाइए यहाँ एक ही छत के नीचे. सरताज किराना शॉप, सरताज ट्रेडिंग कंपनी, आपकी सेवा में हरदम हर वक्त. विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत. शहरातील युवा पिढी नशेच्या आहारी जात असल्याने पोलीस आयुक्त डॉक्टर निखिल गुप्ता यांनी काही धर्मगुरूंची बैठक घेऊन नशेखोरी विरोधात करावयाच्या उपाययोजनाबाबत चर्चा करून मार्गदर्शन केले. आज शहरातील महत्त्वाच्या मस्जिदांच्या इमामांसोबत पोलीस आयुक्तांनी बैठक घेऊन चर्चा करीत मार्गदर्शन केले. पोलीस आयुक्त कार्यालयात शहरातील महत्त्वाच्या मस्जिदांच्या इमामांची पोलीस आयुक्त डॉक्टर निखिल गुप्ता यांनी बैठक घेतली. बैठकीत शहराची शांतता व सुव्यवस्था, नशामुक्ती, सोशल मीडियाचा सकारात्मक उपयोग या विषयांवर चर्चा करण्यात आली. मौलाना इक्बाल अन्सारी व मौलाना नसीम मिफ्ताही यांची या प्रसंगी मंचावर उपस्थिती होती. मौलाना इक्बाल अन्सारी यांनी शहरातील शांतता, नशामुक्ती करिता कायम सहकार्य राहील अशी ग्वाही दिली. मौलाना नसीम मिफ्ताही यांनी शहरातील तरुणांनी व्यसनाधीन होऊ नये याकरिता आम्ही सर्व पोलीस प्रशासनाची नेहमी मदत करून तरुणांना नशेच्या दुष्परिणामाची जाणीव करून द्यावी असे आवाहन केले. पोलीस आयुक्त डॉक्टर निखिल गुप्ता यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशेष शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी केले. यात मौलाना निजामुद्दीन, मौलाना नईमुद्दीन सत्तार, मौलाना नूर जमाली, हाफिज शब्बीर, आसिफ शान, हाफिज हुफेजा, हाफिज असराल, मुफ्ती नासिर, मौलाना रियाज, हाफिज जुनैद, मौलाना यूनुस, मुफ्ती एजाज, मौलाना हारून, मौलाना शाहिद, हाफिज रफ़ी, मौलाना जुनैद यांची उपस्थिति होती. पिछले कुछ समय से मैं जब यहाँ DCP था तब नशे का इतना बड़ा प्रॉब्लम नहीं था, लेकिन अब जब मैं पिछले साल यहाँ आया उसके बाद ये देखने में आ रहा है कि नशे की आदत बहुत ज़्यादा नौजवानों को लग चुकी है. चाहे मुस्लिम समाज के बच्चे हों, हिंदू समाज के हो, दलित समाज के, कोई भी नशे ने कोई समाज नहीं देखा. नशा चला गया जिसने नशे की तरफ हाथ बढ़ाया. तो इसमें कोई धर्म मजहब का नशे से कोई ताल्लुकात ऐसा मैं नहीं मानता. इसीलिए सभी समाज के, सभी मजहब के जो लोग हैं, बड़े लोग हैं आप जैसे, उनके साथ बैठकर धीरे धीरे ये बातचीत चालू अभी करी है. और भी कॉलेजेस में भी जाना है, जो पॉलिटिकल लोग हैं उनको साथ भी मीटिंग करनी है. सभी के साथ बैठ के ये बातचीत को आगे बढ़ाना है, क्योंकि मुझे ऐसा लगता है कि अगर हमारा नौजवान इस नशे की शिकार हो गया है, अगर नशे में रहता है,
और केवल बटन का नशा नहीं है, शराब का नशा नहीं है। अंसारी जी आपने जो बोला, अजीब अजीब तरीके के नशे आज नौजवान कर रहे हैं, और आप और हम सभी जो मजहब के बड़े लोग हैं, जिनकी लोग बात सुनते हैं, हम सब मिलकर हाथ में हाथ हम जोड़कर अपना इस नशे से हमको लड़ना है, क्योंकि ये नौजवान हमारी ताकत है, ये हमारा भविष्य है, हमारे शहर का, हमारे देश का भविष्य है। तो देश का भविष्य कैसे खराब होने देंगे? वडगाव कोल्हाटी परिसरात 2 विविध ठिकाणी घरफोडीच्या घटना घडल्या असून त्यामध्ये लाखो रुपयांचा एवज लंपास झालाय। वाळूज MIDC पोलीस स्टेशनच्या अंतर्गत असलेल्या वडगाव कोल्हाटी येथील गंगोत्री पार्क येथे राहणारे प्रकाश कचरू आवाळ, कैलास शंकर घुगे यांचे चोरट्यांनी बुधवारी मध्यरात्री कुलूप तोडून सोन्या चांदीचे दागिने, LED TV असा लाखो रुपयांचा एवज लंपास केल्याची घटना वडगाव कोल्हाटी येथील गंगोत्री पार्क परिसरात घडली आहे। प्रकाश आव्हाळ यांचे निधन झाल्यामुळे दोन्ही कुटुंब कन्नड येथे अंत्यविधीसाठी गेले होते। गेल्या 4 दिवसांपासून घरे बंद असल्याने या संधीचा फायदा घेऊन चोरट्यांनी दोन्ही घरावर बुधवारी मध्यरात्री डल्ला मारून लाखो रुपयांचा एवज लंपास केला। कैलास घुगे हे रात्रपाळी ड्युटी करून घरी परतले असता त्यांना हा प्रकार निदर्शनात आला। सदर परिसरात घडलेल्या 2 घरफोडीच्या घटनेने परिसरातील नागरिकात दहशतीचे वातावरण पसरले आहे। तरी पोलीस प्रशासनाची गस्त वाढल्याची मागणी नागरिकातून होत आहे। वाळूज वरून विशेष प्रतिनिधी शिवाजी गायकवाड। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथे परिवर्तनवादी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आयोजकांच्या वतीने पत्रकार परिषदेत देण्यात आली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि पुरोगामी सामाजिक सांस्कृतिक महासंघाच्या संयुक्त विद्यमाने परिवर्तनवादी साहित्य संमेलन 2021 चे आयोजन करण्यात आल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली। या पत्रकार परिषदेला मुख्य संयोजक समाधान दहिवाळ, प्राध्यापक प्रकाश इंगळे, भारत हिवराळे, जयश्री शिर्के, पंकज बनसोडे आदींची उपस्थिती होती। हे साहित्य संमेलन जे पहिलं परिवर्तनवादी साहित्य संमेलन औरंगाबादला आपण घेत आहोत, हे साहित्य संमेलन केवळ विद्यापीठातील विद्यार्थ्यापुरतं किंवा मराठवाड्यातील जनतेपुरतं मर्यादित असू नये। हे साहित्य संमेलन महाराष्ट्रातील परिवर्तनवादी आंबेडकरवादी भूमिका घेऊन लेखन करणाऱ्या लेखकांसाठी एक हक्काचं विचारमंच व्हावं, त्यांना त्यांच्या भूमिका ह्या रोखठोकपणे मांडता याव्या आणि प्रस्थापितांच्या दाराशी जाण्याची त्यांना वेळच येऊ नये। ही अशी एकमेव अशी चळवळ आहे परिवर्तनवादी साहित्य संमेलनाची, जी लेखकाच्या दरवाज्यात गेलेली आहे। आपण फेसबुकवर जर आमच्या सगळं बघितलं असेल डिटेल्समध्ये, तर आम्ही महाराष्ट्रव्यापी दौरे आयोजित केले। त्यामध्ये काही जिल्ह्यांना आम्हाला भेटी येता आले नाही, परंतु बीड, उस्मानाबाद, लातूर, परभणी या जिल्ह्यामध्ये आम्ही बैठकी घेऊन तिथं लेखन करणाऱ्या कवींशी, लेखकांशी, समीक्षकांशी, संशोधकांशी असा प्रत्यक्ष संवाद साधलेला आहे आणि साहित्य व्यवहाराकडून, साहित्य संमेलनाकडून त्यांच्या नेमक्या काय भूमिका आहेत ह्या जाणून घेतलेल्या आहेत आणि आमची जी काय भूमिका आहे ही त्यांना सांगितलेली आहे। आणि तुम्हाला सांगताना मला अत्यंत आनंद होत आहे। ते नाव छापा किंवा न छापा तुमचा प्रश्न आहे, परंतु आमचे एक जवळचे मित्र आहेत, त्यांना एक फोन आलता बुलढाण्यातून, गोविंद गायके या सरांचा। त्यांचं असं म्हणणं आहे की पुढचं साहित्य संमेलन हे बुलढाण्यामध्ये घेण्यात यावं या सोयीचं, आणि त्याचं आयोजकपद स्वीकारण्यामध्ये त्यांनी म्हणजे स्वारस्य दाखवलेलं आहे। तर मला एकच सांगायचं आहे की ही अशी संस्था आम्ही स्थापन करून पहिलं साहित्य संमेलन घेत आहोत आणि या साहित्य क्षेत्रामध्ये आम्ही 2016 पासून काम करत आहोत। परंतु काही घटना अशा घडलेल्या आहेत की सध्या की या चळवळीला बळ देण्यामध्ये लोक सहकार्य करत आहेत आणि एवढा लोकांचं सहकार्य बघून आम्ही महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यामध्ये आदिवासी वस्ती, ज्याला आदिवासी पाळी म्हणतो आपण, त्या भागामध्ये सुद्धा संमेलन घेण्याची आम्ही तयारी दाखवणार आहोत। आम्ही या निवेदनाद्वारे एकूण महाराष्ट्रातील साहित्यिकांना असं आवाहन करतो की आपण जे साहित्य संमेलन घेत आहोत ते स्वातंत्र्य, समता, बंधुता या सामाजिक मूल्यांना न्याय देणारं संमेलन आहे। प्रस्थापित विषमतावादी साहित्य व्यवहार, मनुवादी प्रवृत्तीचे माणसं जे महाराष्ट्रातल्या अनेक साहित्य संस्था स्वतःच्या ताब्यात घेऊन बसलेले आहेत ते तुम्हाला जवळ करणार नाही, कारण त्यांना भूमिका असणारी माणसं आवडत नाही। मग अशा लेखकांनी आमच्याशी संपर्क करावा, त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांना पुरस्कार देण्याचं आम्ही काम करू, परंतु त्यांच्या कविता असो, कथा असो, त्यांचे वैचारिक ग्रंथ असो, त्यांची काही भूमिका असेल तर ते मांडण्यासाठी आम्ही वेळोवेळी चर्चासत्र, परिसंवाद, कवी संमेलन अशा अनेक कार्यक्रमाचं आयोजन करू आणि त्यांच्या साहित्याशी, त्यांच्या एकूण लेखनाशी त्यांच्या पाठीशी उभं राहण्याचा आम्ही प्रयत्न करू।
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या महार रेजिमेंटमधील 8 महार परमवीर चक्र दिवस आज पडेगाव येथील पंजाबी भवन येथे उत्साहात साजरा करण्यात आला. महार रेजिमेंटमधील 8 महारचे शहीद झालेले ऑफिसर तसेच जवान मेजर रामास्वामी परमेश्वरन, कॅप्टन सुनील चंद्रा, हवालदार पांडुरंग काकफाळे, हवालदार प्रभाकर बयाजी पात्रे यांच्या प्रतिमेला पुष्पचक्र वाहून अभिवादन करण्यात आले. आजच्या या दिवशी या सर्व शहीद हुतात्म्यांच्या अतुलनीय कार्याचा उजाळा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी मुंबई, पुणे तसेच छत्तीसगड या ठिकाणाहून माजी सैनिक व त्यांचे कुटुंबीय कार्यक्रमासाठी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मेजर बलजीत सिंग हे होते. तसेच औरंगाबाद शहराचे शिवसेना आमदार संजय शिरसाट प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कॅप्टन रमेश खरात यांनी केले. यावेळी युगपुरुष प्रस्तुत कुणाल वराडे यांचा भीम बुद्ध गीतांचा बहारदार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी सुरेश बनकर, दिनकर खरात, उत्तम मगरे, गौतम पगारे, कॅप्टन विठ्ठल धुमाणे, सुभेदार मेजर शिवाजी घोबले, अनिल सोनवणे, सुरेश सुरडकर, दौलत म्हस्के, कैलास बोर्डे, सखाराम लोखंडे, पी.टी. खरात, विष्णू मगरे, पी.एस. ढोबळे, कृष्णा देहाडे यांच्यासह 8 बहार बटालियनचे माजी सैनिक आणि समता सैनिक दल पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपको पता होना चाहिए कि ये महार रेजिमेंट जो है इसका बहुत गौरवशाली इतिहास है. आज हमारी पूरी महार रेजिमेंट में 22 बटालियन हैं और इन 22 बटालियन ने जब से बाबा साहब अम्बेडकर ने महार रेजिमेंट खड़ी की थी उसमें सबसे पहली बटालियन हमारी अक्टूबर 1941 को खड़ी हुई थी. और ये 35-40 साल के संघर्ष के बाद अंग्रेज़ों के साथ ये महार रेजिमेंट खड़ी की थी बाबा साहब अम्बेडकर ने. यदि बाबा साहब अम्बेडकर ना होते तो आज महार रेजिमेंट ना होती. हमें बहुत गर्व है कि बाबा साहब ने हमारे को एक महार रेजिमेंट दी. मिसरवाडी परिसरात सिडको पोलिसांच्या वतीने शांतता कमिटी मीटिंगचे आयोजन करण्यात आले होते. परिसरात शांतता प्रस्थापित करण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक संभाजी पवार यांनी केले. मिसरवाडी परिसरात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृह येथे शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली. या मीटिंगला पोलीस निरीक्षक संभाजी पवार, पोलीस उपनिरीक्षक कृष्णा घायाळ, पंडित राजपूत, पोलीस मुख्य हवालदार प्रकाश भालेराव यांनी मार्गदर्शन केले. तर यावेळी सुभाष वाघुले, पाशू पटेल, भाऊसाहेब पैरागळ, शेख हनीफ मामा, जगदने दादा, सादिक मौलाना साहब, प्रवीण दांडगे, संजय तांबे, अमोल दाभाडे, अभिजित पांडव यांच्यासह वार्डातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. मिसरवाडी हा भाग सर्व जाती धर्माचे लोक राहतात, मिळून मिसळून राहतात. लोकांनी मिसरवाडीचा आदर्श घेतला पाहिजे. स्थानिक सर्व नागरिकांनी परिसरात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावे असे आवाहन पोलीस निरीक्षक संभाजी पवार यांनी केले. सिडको परिसरात विविध कामाचे भूमिपूजन आमदार अंबादास दानवे यांच्या हस्ते करण्यात आले. वाळूज महानगर सिडको मधील महावीरनगर गट नंबर 170 येथे विधान परिषद सदस्य, शिवसेना प्रवक्ते, जिल्हा प्रमुख आमदार अंबादास दानवे यांच्या निधीतून 10 लाख रुपये देऊन तयार करण्यात येणाऱ्या रोडच्या कामाचे उद्घाटन वाहतूक सेनेचे मराठवाडा कार्याध्यक्ष बाळासाहेब पाटील दानवे, बप्पा दळवी, हनुमान भोंडवे, उपतालुका प्रमुख, उपसरपंच विष्णू पाटील जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी शिक्षण सेनेचे लक्ष्मण मुळे, 30 गाव ग्रामपंचायत सदस्य रेखाताई सूर्यवंशी, संगीताताई अंभोरे, गोदावरीताई कोल्हे, शाखा प्रमुख गणेश कोले, भरत अंभोरे, किरण खरात, भगवान हिवाळे, शरद चोबडे, शांताराम राऊत, सुरेश साळुंके, रामेश्वर कुऱ्हाडे, पांडुरंग गोरे, कडुबा इंगळे आदींसह परिसरातील नागरिक बंधू भगिनी उपस्थित होते. महावीर नगरमध्ये गेल्या 10 वर्षापासून राहतोय. आमच्याकडं जे विष्णू जाधव साहेब आहेत यांचं पदावर असो नसो किंवा बाकीचे जे काही ग्रामपंचायत सदस्य आहेत
सगळ्यांचं वेळोवेळी आम्हाला सहकार्य मिळतं. छोट्या मोठ्या कार्यात फार अक्षरशः त्यांनी कोविडमध्ये सुद्धा आम्हाला खूप प्रकारे मदत केली. स्वतः त्यांनी औषधाची फवारणीसुद्धा केल्यात आणि त्याच माध्यमातून आमच्या त्यांच्याशी जी काही नाळ जुळलेली आहेत, जी काही शिवसेनेच्या माध्यमातून आमची आणि त्यांची जी काही नाळ जुळलेली आहेत, त्या नाळ्याच्या संदर्भात आम्ही त्यांच्याकडं रस्त्याची मागणी केली आणि त्यांनी बरेच त्याचा हे घेऊन पाठपुरावा केला आणि पाठपुरावा केल्यानंतर आज त्या गोष्टीला आम्हाला यश मिळालं आणि आम्ही आज सगळेजण खूप आनंदी आहोत. असंच त्यांचं कार्य उत्तरोत्तर वाढत राहू. आम्ही त्यांच्या नेहमी पाठीशी राहणार आहेत. 170 वाळूज महानगरमध्ये सन्माननीय विधान परिषदेचे आमदार प्रवक्ते तथा जिल्हा प्रमुख सन्माननीय अंबादास दानवे यांच्या माध्यमातून 10 लाख रुपये आज इथं रोडचं उद्घाटन झालं. वार्षिक आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले असून यात लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रियेच्या सादरीकरणासाठी MGM रुग्णालयाची निवड केली आहे. याबाबत सविस्तर माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. या कॉन्फरन्सचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे लाईव्ह ऑपरेटिव्ह डेमॉन्स्ट्रेशन्स, जे लॅप्रोस्कोपिक या तंत्रज्ञानाने सर्व डेलिगेटसमोर ऑपरेशन करून दाखवणे व त्याबद्दलचे त्यांना ट्रेनिंग देणे, ही या कॉन्फरन्सची सगळ्यात मोठी वैशिष्ट्य आहे आणि यासाठी ही कॉन्फरन्स जगभरात ओळखली जाते. तर यावर्षी ही कॉन्फरन्स दिल्लीमध्ये पार पडत आहे आणि या कॉन्फरन्समध्ये जे लाईव्ह ऑपरेटिव्ह डेमॉन्स्ट्रेशन्स होणार आहेत, जे ऑपरेशनचं प्रात्यक्षिक होणार आहे, ते साठी त्यांनी भारतामधून 2 सेंटरची निवड केलेली आहे. एक म्हणजे डॉक्टर पलनीवेलू यांचे कोइंबतूर व चेन्नई येथील सेंटर आणि दुसरे म्हणजे MGMचे औरंगाबाद येथील मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल. ज्या सेंटरमध्ये हे ऑपरेशन्स रेग्युलरली होत असतात, जिथे एक्सपर्ट्स अवेलेबल आहेत, ज्या सेंटरमध्ये या क्लिष्ट प्रकारचे ऑपरेशन करण्यासाठी सर्व यंत्रसामुग्री उपलब्ध आहे आणि जे सेंटर ऑफ एक्सलन्स म्हणून ऑलरेडी नावारूपास आलेले आहेत, अशाच सेंटर्सला अशा प्रकारे लाईव्ह ऑपरेटिव्ह वर्कशॉप करण्यासाठी परवानगी मिळते आणि मला सांगण्यास आनंद होत आहे आणि अभिमानी वाटत आहे की पूर्ण भारतातनं MGMच्या या सेंटरची निवड झालेली आहे आणि येत्या 2 दिवसामध्ये 15 ते 20 ह्या कॉम्प्लेक्स लॅप्रोस्कोपिक ऑपरेशन्स इथून लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन जगभरामध्ये होणार आहे. या कॉन्फरन्ससाठी 1000 सभासदांनी आपला सहभाग आज दिल्ली येथे नोंदवलेला आहे. तसेच जगभरातनं ऑलमोस्ट 8000पेक्षा जास्त डॉक्टर्सनी यासाठी ऑनलाईन पद्धतीने आपला सहभाग नोंदवलेला आहे. मराठवाड्यासाठी ही फार अभिमानाची बाब आहे की आज जे आपण काम इथं आपल्या रुग्णांसाठी करत आहोत, ते याची जगभरामध्ये याची नोंद होणार आहे. मालोजीराजे भोसले गडी व शहाजीराजे भोसले स्मारक वेरूळ येथे स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. वेरूळ येथील जागतिक वारसा सप्ताह निमित्ताने पुरातत्व विभाग, महाराष्ट्र शासन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये औरंगाबाद शहरातील प्रत्येक 8 स्वयंसेवक व 1 कार्यक्रम अधिकारी सहभागी होते. चिश्तिया महाविद्यालय खुलदाबाद, कोहिनूर महाविद्यालय खुलदाबाद, छत्रपती महाविद्यालय औरंगाबाद, विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना विभाग महाविद्यालयातील स्वयंसेवक उपस्थित होते. या प्रसंगी राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉक्टर त्र्यंबक पाटील, पुरातत्व विभागाचे डॉक्टर कामाजी डक, मयुरेश खडके, MA पठाण, दिलीप साळवे, अंकुश राठोड, दीपक भक्कळ, डॉक्टर निर्मला जाधव, डॉक्टर ज्ञानेश्वर पाथरीकर, प्राध्यापक सुनील जाधव, डॉक्टर आसाराम पवार, डॉक्टर अशोक भालेराव, डॉक्टर गजानन,
डॉक्टर हनुमान गाडे व राष्ट्रीय योजना विभाग स्वयंसेवक यांनी श्री मालोजी राजे भोसले व श्री शहाजी राजे भोसले स्मारक परिसर स्वच्छ करण्यात आला। यानंतर राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉक्टर TR पाटील व डॉक्टर कामाजी डक समन्वयक पुरातत्व विभाग औरंगाबाद यांनी आपल्या भाषणातून ऐतिहासिक महत्त्व सांगितले। कार्यक्रम सूत्रसंचालन प्राध्यापक सुनील जाधव व आभार डॉक्टर सुरेश सोनवणे यांनी मानले। खुलदाबाद वरून तालुका प्रतिनिधी हुसेन पटेल, खुलदाबाद। आता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या। पहिलीपासून शाळा सुरू करण्याचा शासनाचा निर्णय, विद्यार्थ्यांना सक्ती नाही, पालकांची इच्छा असेल तरच शाळेला पाठवण्याच्या सूचना। ठाकरे सरकार कोरोना हद्दपार करण्यात अपयशी, तर कोरोनाच्या कडेलोटातून केंद्राने सावरले, भाजप शहर अध्यक्ष संजय केनेकर यांचा आरोप। शहरातील युवकांमध्ये वाढत्या नशेखोरी विरोधात पोलिसांची मोहीम तीव्र, शहरातील इमामांसोबत पोलीस आयुक्तांची बैठक संपन्न। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या महार रेजिमेंटचा 8 महार परमवीर चक्र दिवस उत्साहात साजरा। वेळ झाली आहे या बातमीपत्रात इथंच थांबण्याची। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा औरंगाबादकरांचं हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज।